श्री परमहंस परिव्राजकाचार्य टेंबे स्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र. लेखिका सौ शिल्पा टेंबे. अभिवाचन सौ शिल्पा टेंबे. परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय. श्रीराम अध्याय 38 भाग 1. सन 1913 साली स्वामी गरुडेश्वरला आले. तेव्हा येथे लोकवस्ती अजिबात नव्हती. सर्वत्र निर्जन जंगलाचाच परिसर होता. मात्र गुरुरायांचे येथे आगमन झाल्यानंतर हळूहळू लोक येथे येऊ लागले. मग वस्ती वाढली आणि नंतर गाव वसले. प्रथम सर्व सामान तिलकवाडा चांदोद येथून आणावे लागे. स्वामी येथे 14 महिने राहिले. त्या काळात या क्षेत्राला तीर्थक्षेत्राचे स्वरूप आले. वेळ काळ न पाहता प्रचंड गर्दी या क्षेत्री होऊ लागली. येथे कुठेही राहण्याची सोय नव्हती. महाराजांनी नारदेश्वर मंदिरात आश्रय घेतला. नारदेश्वर मंदिरात एक मनुष्य बसेल इतकीच जागा होती. येथेच बसून महाराज नित्य अनुष्ठान करत असत. मंदिराबाहेर एक शिलाखंड होता. त्यावर ते झोपत. चैत्र महिना अत्यंत कडक होता. नर्मदा तटावरची वाळू तापून निघे व त्यातून वाफा येत. चैत्र गेला. वैशाखात वैशाख बनव्याची आग भडकून गेली. उन्हाचे चटके बसत. जणू नभातून आग बरसत असे. गरुडेश्वरला विष्णुपंत सोमण हे एकमेव दक्षिणी ब्राह्मण होते. त्यांच्याकडेच जाऊन महाराज मादुकरी घेत आणि 2 घरची फळे घेऊन 3 घरच्या भिक्षेचा नियम स्वामी पूर्ण करीत. सोमणांच्या घरात जी काही भिक्षा मिळेल ती ग्रहण करून महाराज नारदेश्वराच्या मंदिरात राहून नित्य प्रभूचे चिंतन करून दिनक्रम चालवत होते. स्वामींचे वास्तव्य गरुडेश्वरला आहे हे कळताच भक्त मंडळी दूर दूरवरून या क्षेत्री येऊ लागली. वैशाख महिना असल्याने कडक ऊन होते. याकरिता काही भक्त मंडळींनी मांडव बांधून सर्वांसाठी सोय करून घेतली. महाराज गरुडेश्वरला आल्यानंतर 15 दिवसांनी बडोद्याहून रामशास्त्री प्रकाशकर गुरुसेवेसाठी येऊन राहिले. महाराजांनी प्रकाशकरांना जवळ बोलावून सांगितले, आता मी येथेच राहणार, दुसरीकडे कोठेही जाणार नाही. प्रकाशकरांना कळेना की महाराजांच्या या गंभीर बोलण्याचा अर्थ काय लावावा. येथेच विसावा घेणार की अवताराची समाप्ती येथेच करणार. या विचाराने प्रकाशकरांचे डोके बधीर झाले. शेवटी न राहून त्यांनी स्वामींना विचारले, आपण येथून जाणार नाही का कुठे? यातील मर्म मला कळले नाही तरी ते स्पष्ट करावे. महाराज म्हणाले, देवाची आज्ञा आहे की मी कुठेही न जाता आता याच क्षेत्री राहावे. यावर प्रकाशकर गप्पच राहिले. तो विषय तेथेच थांबला. स्वामींवर अत्यंत भक्ती असणारे वासुदेव शास्त्री फणसेही गरुडेश्वरला येऊन राहिले. ते रोज भिक्षा मागून गुरुरायांना प्रेमाने देत असत. त्यांचा भाव पाहून स्वामी त्या भिक्षेचा स्वीकार करीत. स्वामी कायमच आपल्या भक्तांचा शुद्ध भाव पाहून त्यांचे लाड पुरवीत. एका मागोमाग एक असे एक एक भक्तगण गरुडेश्वरला येऊ लागले. गुरूंचे प्रेम मिळावे, त्यांच्या सेवेचा लाभ मिळावा म्हणून आता भक्तांमध्ये चढाओढ लागली. अनेक कुटुंबेही येथे येऊन राहिली. त्यामुळे आता भिक्षेची सोय झाली. गुरुराया भाकरी, भात, भेंडी किंवा सुरणाची अळणी भाजीच भिक्षेत स्वीकारत. ताकही पथ्यापुरतेच घेत. कधीकधी केवळ ताकावरतीच राहत. स्वामी फक्त शरीर जगवण्यासाठीच अन्न सेवन करीत. रुची, चव असे कशाचेही थेर नसे. प्राणधारणार्थ आहार एवढाच उद्देश असे. चवीवर प्रेम नसे. महाराजांचे भक्त धोंडोपंत कोपरकर हे गरुडेश्वरला आले. महाराजांनी ते येण्याच्या आधीच ते कधी येणार आहेत हे वर्तवले होते. ते येताना बरोबर फणस पोळी, नारळ, वाळलेले गरे घेऊन आले व ते सर्व त्यांनी स्वामींपुढे ठेवले व साष्टांग नमस्कार त्यांनी घातला. त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. स्वामीही त्यांना पाहून प्रसन्न झाले. त्यांनी आणलेली फणस पोळी फक्त त्यांनी ठेवून घेतली. बाकी पदार्थ त्यांनी सर्वांना वाटून टाकले. नारदेश्वराच्या अंगणात मंडप घालून भक्तांची सोय केली होती. तीही आता कमी पडू लागली. इतकी अफाट गर्दी भक्तांची झाली. मग धोंडोपंतांनी नारदेश्वर मंदिराच्या पश्चिमेला एक झोपडी वजा टपरी उभी करून घेतली आणि त्याच स्वामींच्या निवासाची सोय केली. झोपडीच्या अर्ध्या भागात स्वामी राहत व अर्ध्या भागात स्वयंपाकाचे सामान ठेवलेले असे. या झोपडीचे नामकरण पर्णकुटी असे करण्यात आले. याच झोपडीच्या जागी आज महाराजांचे समाधी मंदिर आहे. या झोपडीच्या पश्चिम बाजूला कडुलिंबाचे झाड होते. स्वामींच्या स्पर्शाने हा कडुलिंब गोड झालेला होता.
आजही ते झाड तेथेच आहे. चातुर्मासाच्या काळात अनेक भक्त मंडळी येथे आली. बडोद्याहून तर येणाऱ्या लोकांची रीघ लागली. एवढ्या माणसांच्या भोजनाची व्यवस्था येथे होणे शक्य नव्हते. म्हणून परशुरामभाई कुबेर यांनी काही अंतरावर एक रसोडाच बांधला. या रसोड्यात 400-500 माणसे सहज भोजनास बसत. त्यामुळे भोजनाची अडचण दूर झाली. चैत्र महिना लागला तसा उन्हाळा वाढू लागला. रणरणत्या उन्हाळ्यात आता येथे येणाऱ्या भक्तांची गर्दी कमी होऊ लागली. स्वामींनाही थोडी उसंत मिळाली. या काळात त्यांनी येथे श्री दत्त भावसुधारस या स्तोत्राचे लेखन केले. त्याचप्रमाणे आत्मनात्मा विचार पूर्व भाग आणि चिंतन प्रकरण हा उत्तर भाग असलेले चित्सद्बोधनक नक्षत्रमाला हा ग्रंथही लिहिला. जे गुरूंच्या उपदेशाप्रमाणे वागत त्यांच्या मर्जीप्रमाणे आचरण करत त्यांना ते हा ग्रंथ प्रसाद म्हणून देत. तसे श्री दत्त भावसुधारस या स्तोत्राचा पाठही करून घेत. या काळात येथे वास्तव्यास असणाऱ्या लोकांना ते श्री गीता भाष्य शिकवित. त्याचप्रमाणे ब्रह्मसूत्रे दशोपनिषद सांगत. पंचदशी शतश्लोकी हे ग्रंथ ऐकवत. संध्याकाळी विविध विषयांवर बोलत. लोकांच्या अडचणी ऐकून उपाय सांगत. त्यांच्या पीडा हारून त्यांना मार्ग दाखवत. असा हा ज्ञानयज्ञ त्यांनी जन्मभर केला. गरुडेश्वर येथील पंचधातूची दत्तमूर्ती महाराजांचे परमभक्त विदू सोनार यांनी करून दिली. या मूर्तीचे वैशिष्ट्य असे की मूर्तीच्या मध्यभागी शंकरमुख, उजवे ब्रह्माचे व डावे विष्णूचे असे वेगळेपण असणारी ही मूर्ती पाहून लोक चकित होत असत. सर्व भक्त मंडळी महाराजांच्या सान्निध्यात होती. कोणी सोळ्यात पाणी भरत तर कोणी सरपण गोळा करत, कोणी पळसाचे द्रोण पत्रावळी लावत. सर्वजण महाराजांच्या सत्संगाचा लाभ उठवीत. मानापमान, ज्येष्ठ कनिष्ठ असे कुठलेही थैर येथे चालत नसे. सर्वजण गुरूंचा उपदेश प्रेमाने मानत. स्वामींपुढे जे धन जमे त्यातून सर्व खर्च चालत असे. रोज भात आमटी पोळीचे जेवण असे तर कधी पक्वान्नाचा थाट उडे. महाराज रोज आज किती मंडळी येणार आणि कुठून येणार हे सांगत आणि त्याप्रमाणे जेवणाची तयारी काय करावी कशी करावी तेही स्पष्ट करीत आणि मध्यान्नाबरोबर तेवढेच लोक येत आणि आपल्या आवडीचे अन्न पाहून आनंदित होत. भोजन जेवढ्यास तेवढेच होई, वाया जात नसे. छगन मास्तर तिलकवाड्याहून वेळोवेळी सारे जिन्नस आणत. आपल्या दिनक्रमामध्ये महाराज दररोज दुपारी रसोड्यात जात. स्वहस्ते भाजी चिरीत आणि हे काम करता करता स्वयंपाक करणाऱ्या स्त्रियांना पुराणामधील कथा सांगत. त्यात उपदेशही केलेला असे. त्या स्त्रियांचा सर्व वेळ जेवणाच्या तयारीत जेवण बनवण्यात जात असे. त्यांना महाराज जेव्हा देवळात पुराण करीत तेव्हा ते ऐकण्यासही वेळ मिळत नसे. त्या स्त्रियांचाही उद्धार व्हावा म्हणून महाराज त्यांना दुपारी 18 पुराणातील गोष्टी सांगत. त्यानंतर दुपारी दत्ताचा नैवेद्य वैश्वदेव होई. मग सर्वांना महाप्रसाद दिला जाई. महाराज येथे असताना सत्यदत्त पूजाही अनेक झाल्या. पूजेसाठी 1.25 मण गुळाचा सांजा केला जाई. तो सर्वांना प्रसाद म्हणून वाटला जाई. सायंकाळी पुराण प्रवचन संपवून महाराज नर्मदा तीरावर सर्वांना घेऊन सायं संदेश जात असत. रात्री सर्वजण भजनात रंगून जात. मध्यरात्री 1-1:30 पर्यंत हे भजन चाले. भजन संपले की मग सर्वांना पोटभर हरभरा आणि मुगाची उसळ खायला दिली जाई. तर कधी द्रोण भरून सांजा तर कधी साजूक तुपातील शिरा वाटला जाई. फळे तर नेहमीच असत. स्वामी चातुर्मासासाठी गरुडेश्वरला आहेत ही वार्ता समजताच त्यांच्या सहवासाची इच्छा ठेवून शृंगेरीहून ब्रह्मानंद तीर्थस्वामी आणि निलोर मठातून ब्रह्मानंद सरस्वती गरुडेश्वरला आले. त्यांनी महाराजांना आपल्याबरोबरच येथे चातुर्मास करण्याची इच्छा बोलून दाखवली व आपला सहवास व्हावा म्हणून विनंती केली. स्वामींनीही दोघांना आनंदाने परवानगी दिली. शृंगेरीतून आलेले ब्रह्मानंद तीर्थस्वामी हे थोर अधिकारी पुरुष होते. त्यांचा महाराजांशी पूर्वपरिचय नव्हता. तरी देखील शृंगेरी पीठाधिपती शंकराचार्यांनी समाधी घेतल्यानंतर महाराजांचा आध्यात्मिक सहवास लाभावा यासाठी ते गरुडेश्वरला आलेले होते. ग्वाल्हेरच्या बळवंतराव भागवत यांना त्यांची योग्यता पाहून महाराजांनी या ब्रह्मानंद तीर्थस्वामींच्या हस्ते संन्यास देवविला व त्यांचे नाव प्रद्युम्नानंद तीर्थ असे ठेवले. महाराजांनी फक्त दीक्षित स्वामींना स्वतः दीक्षा दिली होती. गांडा महाराजांनाही दीक्षा द्यायची व्यवस्था दुसऱ्याकडून करून घेतली होती. श्री गुरुचरितम या आपल्या द्विसाहस्री ग्रंथात महाराजांनी संन्यास धर्माचे महत्त्व, कोणी संन्यास घ्यावा याबाबत मते,
विचार प्रगट केलेले आहेत आणि मार्गदर्शनही केले आहे. वैशाख महिन्यात बडोद्याहून मधुसूदन सरस्वती महाराज गरुडेश्वरला आले. त्यानंतर इंदूरवरून सखाराम, टिल्लू आणि गांडा महाराज आपले बंधू कल्याण यांच्याबरोबर येथे आले. त्यांची प्रकृती ठीक नव्हती. ते आजारी होते, तसेच मनही उदास त्रस्त झालेले होते. स्वामींच्या सहवासात त्यांच्या प्रकृतीस आराम पडेल असे वाटून ते तेथे आले. काही दिवस गेले तरी प्रकृतीला आराम पडेना. गुरु सहवासाने मन मात्र शांत झाले. महाराज त्यांना म्हणाले, आपण भडोशला जाऊन जन्मदात्याची सेवा करावी. पित्यामध्येच दत्तगुरूंना पाहावे. जशी दत्तात्रेयांची तू सेवा केलीस तशी सेवा पित्याची कर. दत्त आणि तुझे पिता एकच आहेत. या समयी त्यांची सेवा करणे आवश्यक आहे. आम्हाला सोडून जाणे तुला अवघड वाटत आहे, परंतु आमची आज्ञा आहे म्हणून तू त्वरित निघ. आमच्यासाठी येथे अनेक लोक आहेत. मागील वेळेला तू मातृदेवो भव म्हणून मातेची सेवा केलीस. यावेळेस पितृदेव भव म्हणून पित्याची सेवा कर. पिता, देव, गुरु तीनही एक रूप आहेत ही भावना मनात ठसव. पित्याची सेवा करून पितृऋण फेड. त्यानंतर जन्मभूमीत न राहता परिभ्रमण कर आणि योग्य वेळी संन्यास घे. गांडा महाराजांनी तोंडातून ब्र ही न काढता महाराजांची आज्ञा शांतपणे ऐकली. त्यांच्या जीवाची उलथापालथ होत होती. हा निर्वाणीचा संदेश आहे असे वाटून ते चिंताग्रस्त झाले. त्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि शांतपणे ते तेथून निघाले. त्यांचे मन जड झाले होते. पावले जड झाली होती. हुंदके येत होते. जणू आई आणि बाळाची ताटातूट होत होती. दुसऱ्या दिवशी एक दक्षिणी ब्राह्मण आपल्या मुलाच्या मुंजीचे आमंत्रण घेण्यास आला. त्याने महाराजांना प्रेमाने तिलकवाड्यास येण्याचा आग्रह केला. त्याची भक्ती पाहून महाराजांनी त्याचे आमंत्रण स्वीकारले. मी येईन, काळजी करू नये असे सांगितले. महाराज मुंजीस जाण्यास तयार झाले. त्यांनी दंड उचलण्यासाठी दंडाला हात लावला आणि त्या क्षणी त्यांना विंचवानी दंश केला. ते वेदनेने कळवळले. काय झाले हेच त्यांना कळले नाही. त्यांनी परत दंड उचलण्याचा प्रयत्न करताच पुन्हा दंश झाला. असे का होते हे कारणच त्यांना कळेना. मग विचार करताना त्यांना लक्षात आले, दत्तगुरूंनी गरुडेश्वरला आल्यानंतर त्यांना आज्ञा दिली होती की यापुढे येथून कोठेही दूर जायचे नाही आणि या आज्ञेचा भंग झाल्याने विंचूदंशाचा अनुभव त्यांना आला. त्यांनी दत्तगुरूंचा आदेश शिरोधार्थ मानून आपण मुंजीला येणार नसल्याचा निरोप दिला आणि गरुडेश्वरलाच राहून ते नित्यकार्यात मग्न झाले. या संदर्भात दुसरी कथा अशी आहे की विंचूदंशाऐवजी पोटशुळाची व्यथा झाल्याने देवाच्या आज्ञेची आठवण होऊन त्यांनी तिलकवाड्यास मुंजीस जाणे रद्द केले. त्यानंतर त्यांना बरे वाटू लागले. ही गोष्ट सखाराम, टिल्लू यांनी गांडाबुवांना कळवली व त्यांना येथे यावे म्हणून माणसाबरोबर निरोप पाठवला. निरोप कळताच गांडा महाराजांनी छगन मास्तरांबरोबर सरबत ताक पाठवले. छगन मास्तर गरुडेश्वरला आले आणि त्यांनी महाराजांना नमस्कार करून त्यांच्यापुढे सरबत ताक ठेवले व परत तिलकवाड्यास जाण्यास निघाले. तसे टिल्लू शास्त्री त्यांना म्हणाले की स्वामींची प्रकृती बिघडली आहे, यासाठी गांडा महाराजांना येथे यावयास सांगावे. त्यांनी हा निरोप छगन मास्तरास देता स्वामी अत्यंत क्रोधित झाले आणि रागाने टिल्लू शास्त्र्यांकडे पाहत म्हणाले, कालच गांडा तिलकवाड्यास गेला, त्याला तुम्ही परत का बोलवता? त्याने वकीलपत्र दिले आहे का आपणास? तो तुमचे ऐकणार नाही हे मला ठाऊक आहे आणि आम्हालाही त्याचे येथे येणे आवडणार नाही. महाराजांचा चेहरा संतापाने लाल झाला. त्यांचे उग्र रूप पाहून टिल्लू शास्त्रींचा थरकाप झाला आणि घाबरून त्यांनी स्वामींचे चरण धरून साष्टांग नमस्कार घातला व ते म्हणाले, प्रभो क्षमा करावी, गांडा महाराजांची यात काहीच चूक नाही, मीच परस्पर निरोप दिला. टिल्लू शास्त्र्यांकडे दुर्लक्ष करून महाराज छगन मास्तरांना म्हणाले, छगन मास्तर, गांडाला जाऊन सांगा तू मुळीच चिंता करू नकोस. तिलकवाड्याहून परस्पर पुढील मार्गी लाग. कदाचित मला येथेच मरण आले तरी तुझा हिस्सा जरूर राखून ठेवू बाळा. मनात कुठलीही शंका न आणता देवाचा खेळ काय आहे पाहत राहा. महाराजांचा राग अजूनही शांत झालेला नव्हता. विषयाला वेगळे वळण लागले हे पाहून सखाराम शास्त्री अस्वस्थ झाले आणि स्वामींना म्हणाले, प्रभो आपण असे रागवू नका आणि असा निरोपही पाठवू नका. त्यांचा जीव कासावीस होईल. माझी प्रार्थना आहे आपणास. टिल्लू शास्त्र्यांची प्रार्थना ऐकून महाराज म्हणाले, त्याच्या भावना दुखावल्या तरी माझा इलाज नाही. त्याच्या वेदनांशी वाईट वाटण्याशी माझं कर्तव्यच नाही. गांडाला वाईट वाटले तरी त्याला माझी इच्छा कळू दे. तेथून त्याला पुढे जाऊन दे. इथे मागे त्याला येऊ देऊ नये.
छगन मास्तरांनी तिलकवाड्याला जाऊन गांडाबुवांना स्वामींचा निरोप सांगितला. निरोप ऐकताच गांडाबुवा खदखदून हसू लागले. सर्वजण त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत बसले व म्हणाले, आपण हसताय का? निरोपाचे रहस्य स्पष्ट करून सांगा. आम्ही अज्ञानी आहोत. गांडाबुवा म्हणाले, हा निरोप म्हणजे श्रीफल आहे. वरवर कठोर पण आत माया कोमल आहे आणि निर्मल जल आहे. तू स्वस्थ राहा, घाबरू नकोस. आत्मनात्मा विचार कर. माझ्यात तुझा हिस्सा आहेच हे जाणून चित्त शांत कर. तू देहाने जरी माझ्याजवळ असो वा नसो, तुझी सत्य भावना फलपूर्ण होईल हे माझे वचन आहे. या घटनेनंतर स्वामींनी टिल्लू शास्त्र्यांनाही गरुडेश्वर सोडून जाण्यास सांगितले. स्वामींची आज्ञा मानून टिल्लू शास्त्री घरी निघून गेले. या गरुडेश्वरच्या चातुर्मासात महाराजांजवळ गांडा महाराज, सीताराम महाराज नव्हते. सीताराम बुवांना महाराजांनी येण्यास मनाई केली होती. टिल्लू शास्त्रीही निघून गेले होते. पावसाळा सुरू झाला होता. सतत पाऊस पडत होता. नर्मदेलाही पूर येऊन पाणी वरवर चढत होते. जणू तिला स्वामींचा चरणस्पर्श हवा होता. गरुडेश्वरला सारे भक्त चिंतित झाले. नावेतून येणाऱ्या भक्तांनाही धोका होता. स्वामींच्या पर्णकुटीसही धोका निर्माण झाला. यातच कोपरकर स्वामींच्या दर्शनार्थ निघाले. चांदोदपासून तिलकवाड्यास येणेही कठीण झाले. त्यात नर्मदेला अफाट पूर आला होता. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने नाव चालवणे अवघड जाऊ लागले. नावेमध्ये 40 जण होते. वरून पाऊस कोसळत होता. सगळेजण चिंब भिजले होते. प्रचंड थंडी, वारा, पाऊस यामुळे सर्वांचे दात वाजू लागले. तेवढ्यात नाव धारेला प्रवाहाला लागली. प्रचंड खोल प्रवाह. नाव वर चढेना. किनाऱ्याला लागावे तर किनाराही दिसेना. नाव उलटून बुडते की काय अशी स्थिती निर्माण झाली. धोंडोपंत कोपरकर चिंतित झाले. साऱ्यांचे जीव आपल्यामुळे जातात का काय असे वाटू लागले. त्यांच्या मनात खंत दाटली आणि त्यांनी स्वामींचा आर्त धावा सुरू केला. हे प्रभू, नावेतील हे सारे प्रवासी माझ्यावर विसंबून तुझ्या दर्शनार्थ आले आहेत. यांना जर मरण आले तर मला शाप लागेल. तेव्हा यांचे रक्षण कर. तुमचे सामर्थ्य अमर्याद आहे. या वेड्याखातर सर्वांचे प्राण वाचवा. आम्हाला क्षमा करा. कोपरकर सर्वांना म्हणाले, प श्री वासुदेवानंद सरस्वती महाराज की जय. सारे जण जय जयकार करू लागले. त्यानंतर सर्वजण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा जप म्हणू लागले. नावाडी नाव किनाऱ्यावर घ्यायचा प्रयत्न करू लागला, पण नाव प्रवाहामध्ये स्थिर झाली आणि वर येऊन प्रवाहाविरुद्ध जाऊ लागली. नावाड्याने वल्हवण्याचा प्रयत्न केला, पण नाव गरुडेश्वरला येऊन पोहोचली. कोपरकर व सर्व मंडळी स्वामीरायांसमोर येऊन उभे राहिले. कोपरकरांनीही स्वामींना नमस्कार करून साष्टांग दंडवत घातला. त्यांच्या मनात प्रेम दाटून आले होते. सर्व मंडळींनी महाराजांना नमस्कार केला. कोपरकरांनी घडलेली घटना स्वामींना सांगितली आणि ते म्हणाले, केवळ प्रार्थनेमुळेच आम्ही वाचलो. आपल्या चरणांचे स्मरण केले आणि सर्व संकटातून तरुण येतपर्यंत आलो. स्वामींनी सर्व शांतपणे ऐकून घेतले व हसून विषय टाळला. सर्व जाती धर्माचे लोक स्वामींना आपल्या व्यथा सांगत गुरुकृपा प्राप्त करून घेत. स्वामी सर्वांचा उद्धार करत असत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.